नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेले एक छोटेसे पण अत्यंत प्रगतिशील गाव म्हणजे ग्रामपंचायत मिडगुळवाडी। सन 1975 मध्ये स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीत वनवावडी, ब्राह्मणतळे, ठाकरवस्ती, तांबेमळा यांसारख्या वस्त्यांचा समावेश होतो। 2011च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या 936 इतकी होती, तर सध्या ती वाढून जवळपास 1250 वर पोहोचली आहे। गावाचा सांस्कृतिक वारसा समृद्ध आहे। श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री काळ भैरवनाथ मंदिर, श्री महादेव मंदिर आणि श्री मारुती मंदिर ही येथे प्रमुख धार्मिक स्थळे आहेत। चैत्र महिन्यातील श्री काळ भैरवनाथाची यात्रा, महाशिवरात्र, आषाढी एकादशीची दिंडी, अखंड हरिनाम सप्ताह, सार्वजनिक गणेशोत्सव, कार्तिक महिन्यातील सप्ताह तसेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारीचे राष्ट्रीय उत्सव गावकरी मोठ्या उत्साहात साजरे करतात। गावातील उपजीविकेची साधने प्रामुख्याने शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन ही आहेत। शेतीमध्ये बाजरी, ज्वारी, मूग, मटकी, वाल, कडधान्ये आणि विविध हंगामी भाज्या पिकवल्या जातात। ठिबक व तुषार सिंचन, ट्रॅक्टरद्वारे शेती तसेच कृषी मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून शेतकरी आधुनिक शेती पद्धती अवलंबत आहे। तसेच गावातील तरुणांना सणसवाडी व रांजणगाव येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। गावाच्या विकासासाठी रोजगार हमी योजना, स्थानिक विकास निधी, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांग कल्याण निधी अशा अनेक महत्त्वाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या आहेत। शासकीय निधीच्या मदतीने गावात अनेक सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत। त्यापैकीच गावाच्या सुरुवातीला भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहेत। दिव्यांग व गरजूंना घरकुले देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहेत। चौकात हायमास्ट व पथदिवे बसवण्यात आलेले आहेत। शाळकरी मुलांना व गावातील नागरिकांना बसने प्रवास करण्यासाठी बस थांब्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। प्रशस्त स्मशानभूमी उभारण्यात आलेली आहे। गावात संविधान कट्टा देखील उभारण्यात आलेला आहे। जागोजागी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभा मंडप देखील उभारण्यात आलेले आहेत। गावातील मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांचे जाळे हे खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेले आहेत। ग्रामपंचायतीमध्ये फियाट या कंपन्यांच्या CSR फंड मार्फत उत्तम दर्जाचे मुख्य व अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्यात आले आहे। ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे। अंगणवाडीचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे। 45,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे। विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे। वॉटर फिल्टर प्लांट देखील बसविण्यात आलेला आहे। नव महिला उत्पादक गट मिडगुळवाडी हा महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र देखील ग्रामपंचायती अंतर्गत उभारण्यात आले आहे। तलावाचे खोलीकरण देखील करण्यात आले आहे। आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री सचिनजी शिवले यांच्या प्रयत्नातून कल्याणी टेक्नोफोर्ज या कंपनीकडून आलेला डिजिटल स्क्रीन प्रोजेक्ट व अंगणवाडीसाठी शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले आहेत। गावात रोटरी क्लब ऑफ भोसरी यांच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले आहेत। यामध्ये गावांतील सर्व ग्रामस्थांचे आरोग्य तपासणी व मोफत उपचार देखील करण्यात आले आहे। गावात संयुक्त घर मालकी योजनेअंतर्गत गावातील सर्व घरे पती पत्नी या दोघांच्या नावावर करण्यात आली असून घरावर तसेच नावाचे फलक लावण्यात आलेले आहेत। गावात सांडपाणी व स्वच्छता व्यवस्थापनासाठी घंटा गाडी मार्फत कचरा देखील संकलन करण्यात येतो। जागोजागी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हे उभारण्यात आले आहेत। गावामध्ये शौच खड्डे देखील उभारण्यात आले आहेत। गावातील स्वच्छता दूत अंजनाबाई मिडगुळे यांच्या मार्फत संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात येते। शिक्षण क्षेत्रातही गाव प्रगत आहे। जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून
येथे 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण, चावडी वाचन व परिसर स्वच्छता अशा उपक्रमांमुळे शाळेत आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य बसवून देण्यात आले आहेत. गावामध्ये ग्रामपंचायत व आशा सेविकांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात येते. गावात पाणी पुरवठ्यासाठी घरोघरी नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत बंधारे देखील बांधण्यात आले आहेत. गावामध्ये विहिरी, शेततळी, डोंगरालगत चर खोदणे अशा उपक्रमांमुळे भूजल पुनर्भरण प्रभावीपणे होत आहे. जलसंधारणाचा उत्तम आदर्श या मिडगुळवाडी गावाने घालून दिला आहे. गावात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामध्ये सौर पथदिवे, शेतकऱ्यांना वाटप केलेले सोलर पंप तसेच बायोगॅस या माध्यमातून ऊर्जेचा प्रभावी वापर करण्यात येतो. ग्रामपंचायतीमार्फत दरवर्षी वृक्षारोपण करून झाडांच्या संगोपनासाठी संरक्षक जाळी व ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी वापर हा केला जातो. महिला सबलीकरणासाठी गावात 9 बचत गट सक्रिय आहेत. नव महिला उत्पादक गट मिडगुळवाडी मार्फत महिलांना शिवणकाम व फूड प्रोसेसिंगचे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात दिले जाते. बचत गटांमार्फत महिलांना अर्थसहाय्य मिळते आणि ग्रामपंचायतीमार्फत महिलांसाठी सहलींचे आयोजन केले जाते. ग्रामपंचायतीचे प्रशासन आज पूर्णपणे डिजिटल झाले आहे. यामध्ये जन्म, मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणीसह सर्व दाखले ऑनलाईन उपलब्ध केले जात आहेत. तसेच ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाईट देखील आहे www.midgulwadi.com. मिडगुळवाडीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे या गावाच्या आदर्श विकासामुळे देशातील मेघालय, काश्मीर आणि पुणे येथून प्रतिनिधींनी येथे येऊन ग्रामपंचायतीच्या कामाची पाहणी केली आहे. हीच या गावाची विशेष ओळख समजली जाते. भविष्यात ग्रामपंचायतीने अनेक योजनांची आखणी केली आहे. यामध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच गावामध्ये ओपन जिम्नॅशियम सुद्धा उभारण्यात येणार आहे. गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची उभारणी देखील लवकरच करण्यात येणार आहे. महिलांसाठी अस्मिता भवन देखील उभारण्यात येणार आहे. मुलांसाठी खेळाचे मैदान देखील उभारण्यात येणार आहे. ठाकर वस्तीसाठी पुनर्वसन प्रकल्प देखील उभारण्यात येणार आहे आणि डोंगरालगत पर्यटन विकास या महत्त्वाच्या योजना समाविष्ट आहेत. आज मिडगुळवाडी ही ग्रामपंचायत केवळ शिरूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आदर्श ठरली आहे. शासनाच्या योजनांचा योग्य वापर, लोकसहभाग, महिला व तरुणांचे प्रयत्न आणि डिजिटल प्रशासन यामुळे या गावाने विकासाची नवी उंची गाठली आहे. मिडगुळवाडी एक प्रेरणादायी गाव, आदर्श ग्रामपंचायत. जलजीवन मिशन योजना यशस्वी होण्यासाठी गावातील काही प्रौढ आणि समाजहित जपणाऱ्या वरिष्ठांनी आपले योगदान खूप चांगल्या पद्धतीने दिले आहे. आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा देशभर आणि राज्यभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा. धन्यवाद.